नमस्कार. आपण अनेक व्रतवैकल्य करतो, पण प्रत्येक व्रतामागे एक खास कथा दडलेली असते. आणि संकष्ट चतुर्थीची कथा तर खूपच विशेष आहे. ही केवळ श्रद्धेची गोष्ट नाहीये, तर यात एका देवतेचा राग आहे, चंद्राला मिळालेला एक शाप आहे आणि चट्ट भगवान श्रीकृष्णावर आलेल्या एका मोठ्या संकटाची ही कहाणी आहे. चला तर मग आज या सगळ्या गोष्टींचा उलगडा करूया. हा प्रश्नच मोठा विचित्र वाटतो नाही का, की एका देवाच्या शापामुळे खुद्द दुसऱ्या देवावर म्हणजे श्रीकृष्णावर चोरीचा आळ यावा, असं कसं होऊ शकतं? तर या प्रश्नाचं उत्तर लपलंय गणपती बाप्पाच्या रागात आणि चंद्राच्या एका लहानशा चुकीत. पाहूया नेमकं काय घडलं होतं. तर या कथेची सुरुवात होते एका अगदी अनपेक्षित क्षणापासून. एका बाजूला आहेत आपले विघ्नहर्ता गणपती आणि दुसऱ्या बाजूला आहे आपल्या सौंदर्याचा प्रचंड अभिमान बाळगणारा चंद्र. त्यांच्यात घडलेल्या एका छोट्याशा घटनेमुळे एका मोठ्या शापाचा जन्म झाला. तर झालं असं की गणपती बाप्पा आपल्या वाहनावरून म्हणजे मुष्कावरून जरा घाईत कुठेतरी निघाले होते आणि त्याच गडबडीत त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले. खरं तर ही एक अगदी साधी घटना होती, पण त्याचवेळी आकाशातून कोणीतरी हे सगळं पाहत होतं आणि तिथेच खरी गडबड झाली. गणपती पडलेले पाहून चंद्राला आपला हसू काही आवरेना, पण तो फक्त हसला नाही, तर त्याने गणपतीची खिल्ली उडवली, एक प्रकारे उपहास केला. आता आपल्या सौंदर्याचा गर्व असलेल्या चंद्राला ही गंमत वाटली, पण गणपतीच्या मात्र ते स्वाभिमानाला लागलं आणि त्यांचा क्रोध अनावर झाला. बस त्या एका क्षणी गणपतीच्या मुखातून ते कठोर शब्द बाहेर पडले. त्यांनी चंद्राला शाप दिला, आजपासून तुझं तोंड कोणीही पाहणार नाही आणि जर कोणी पाहिलंच तर त्याच्यावर चोरीचा खोटा आळ येईल. हा शापच या संपूर्ण कथेचा केंद्रबिंदू आहे. आता चंद्राला आपली चूक कळली, त्याचे धाबेच दणाणले. त्याने मग गणपतीला प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली. गणपती प्रसन्न झाले, पण त्यांनी शाप पूर्णपणे मागे घेतला नाही. त्याऐवजी त्यात थोडी सवलत दिली. त्यांनी सांगितलं की हा शाप आता फक्त वर्षातून एकाच दिवशी लागू होईल, तो म्हणजे भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा दिवस. पण आता प्रश्न असा आहे की वर्षातून फक्त एका दिवसाच्या शापाचा परिणाम तरी किती गंभीर असू शकतो? तर तो इतका गंभीर होता की खुद भगवान श्रीकृष्णालाही तो भोगावा लागला. पाहूया त्यांच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं. झालं असं की त्याच शापित दिवशी म्हणजे गणेश चतुर्थीला भगवान श्रीकृष्णाची नजर न कळतपणे अगदी चुकून चंद्रावर पडली आणि गणपतीच्या शापाने आपलं काम तात्काळ सुरू केलं. आणि त्या एका लहानशा चुकीचा परिणाम काय झाला? तर त्या काळातल्या अत्यंत मौल्यवान अशा स्यमंतक मण्यासारख्या रत्नाची चोरी केल्याचा खोटा पण अतिशय गंभीर आरोप श्रीकृष्णावर लागला. या एका घटनेवरून या व्रताचं महत्त्व किती आहे हे आपल्या लक्षात येतं. आता बघा, जिथे संकट असतं तिथे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही असतोच. जेव्हा खुद्द देवावरच असा प्रसंग ओढवला, तेव्हा त्यातून सुटकेचा मार्गही विघ्नहर्त्यानेच दाखवला. हो, ज्या गणपतीने शाप दिला होता त्याच गणपतीने त्यातून मुक्त होण्याचा उपायही सांगितला. आणि तो उपाय होता एका विशेष व्रताचा. गणपतीने चंद्राला उशाप देताना सांगितले होते की जो कोणी चुकून गणेश चतुर्थीला चंद्र बघेल त्याने जर संकष्ट चतुर्थी व्रत केलं तर त्याच्यावर आलेला खोटा आळ दूर होईल. आणि ह्याच व्रताचं पालन करून श्रीकृष्णाने स्वतःला निर्दोष सिद्ध केलं. बरं, तर मग ही झाली या व्रतामागची कथा. पण हे व्रत नक्की करतात कसं, त्याची पद्धत काय आहे? चला आता थोडं त्याबद्दलही जाणून घेऊया. हे व्रत प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला केलं जातं, ज्याला आपण संकष्टी चतुर्थी म्हणतो. याचा अर्थ काय? तर संकट दूर करण्याची संधी वर्षातून एक दोनदा नाही तर तब्बल 12 वेळा मिळते. आणि ज्या वर्षी अधिक मास येतो ना, तेव्हा तर 13 वेळा. आता यामध्येही मुख्यत्वे 2 प्रकार केले जातात. एक आहे मिठाची संकष्ट चतुर्थी आणि दुसरी आहे पंचामृती चतुर्थी. नावावरूनच थोडा अंदाज येतो की नैवेद्य आणि पूजेच्या पद्धतीत थोडासा फरक असतो, पण दोन्ही व्रतांमागे असलेली श्रद्धा आणि भावना एकच आहे. या व्रताची पद्धत तर अगदीच सोपी आणि सरळ आहे. दिवसभर उपवास करायचा, संध्याकाळी चंद्र उगवण्याची वाट बघायची. चंद्र दिसला की त्याचं दर्शन घ्यायचं, गणपती बाप्पाला मोदकांचा किंवा आपल्या आवडीचा महानैवेद्य दाखवायचा, प्रार्थना करायची आणि त्यानंतर जेवण करून उपवास सोडायचा.
आणि या व्रताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे कुणीही करू शकतं, स्त्री किंवा पुरुष. आणि किती काळ करायचं हे पूर्णपणे आपल्या इच्छेवर आणि क्षमतेवर अवलंबून आहे. काही जण 1 वर्षाचा संकल्प करतात, काही 21 वर्षांचा, तर काही जण आयुष्यभर हे व्रत करतात. आता एक गमतीशीर गोष्ट, सगळ्याच संकष्टी सारख्याच फलदायी असतात का? तर याचं उत्तर आहे नाही. काही विशिष्ट दिवशी या व्रताचं महत्त्व आणि त्याचं फळ अनेक पटींनी वाढतं असं मानलं जातं. चला बघूया ते विशेष दिवस कोणते आहेत. प्रत्येक संकष्टी महत्त्वाची असली तरी 2 दिवसांना विशेष महत्त्व आहे. एक म्हणजे श्रावण महिन्यात येणारी संकष्टी आणि दुसरी, जी आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, ती म्हणजे मंगळवारी येणारी अंगारकी संकष्टी. असं म्हणतात की एक अंगारकी चतुर्थी करण्याचा पुण्य वर्षभरातल्या सगळ्या संकष्टी केल्या इतकं मिळतं. थोडक्यात सांगायचं झालं तर संकष्ट चतुर्थी हे एक असं व्रत आहे जे करायला अगदी सोपं आहे. आबालवृद्ध, स्त्री, पुरुष कोणीही करू शकतं. आणि असं मानलं जातं की याचं फळसुद्धा लवकर मिळतं. आणि आता जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न. हे व्रत म्हणजे केवळ एक धार्मिक विधी आहे की त्या पलीकडेही त्याचा काही अर्थ आहे? या कथेतून आपण हे शिकायचे आहे का की आपल्या हातून झालेल्या चुकांची कबुली देऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी योग्य मार्गाचा अवलंब कसा करावा? याचा विचार नक्की करून बघा.